नमस्कार. सध्या थंडीचे दिवस सुरुवात झालेली आहे. अनेकांनी आहारात बदल केला आहे. थंडीत अंगात ऊब राहावी यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते. हे 3 किलो बाजरी आपण दळण करून आणलेलं आहे. झटपट तयार होणारी आणि आरोग्यास उत्तम आहे आणि लवकर तयार होते. भाकरीचं पीठ मळण्यासाठी आपण ह्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून यात मिक्स करून घ्यायचं आहे. भाकरीच्या पिठाला जितकं पाणी लागेल तितकंच पाणी आपण टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. लागेल तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे. बाजरीची भाकरी थंडीमध्ये खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता टिकून राहते. तिच्यात अनेक गुणधर्म असल्यामुळे शरीर निरोगी राहते. बाजरीचं पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे. आपण बाजरीच्या भाकरीला तेल लावून भाकरी बनवणार आहे. त्यासाठी पिठाचा गोळा छोटाच घेतलेला आहे आणि भाकरी पातळच बनवायचं आहे. छान असं हाताने गोल गोल करून थोडंसं पीठ लावून आपण भाकरी बनवणार आहे. भाकरी छान थापून घ्यायची आहे आणि पातळ बनवायची आहे. ती हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ छान मळून घेतल्याने तर भाकरी अगदी मस्तच बनते. भाकरीला चिरा पडत नाही. आता आपण वरतून तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाकरी किती छान बनलेली आहे. वरतून आपण थापून घ्यायचं आहे तेल लावल्याने. तर मग अलगदपणे तव्यावर सोडूया. भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. जास्त पाणी लावायचं नाही, अगदी हलकसंच पाणी लावायचं आहे. आता आपण भाकरी पलटून घेऊया. बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. ते रक्तदाबात नियंत्रण ठेवतात. त्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बाजरीची भाकरी एक जरी खाल्ली तर लगेच पोट भरते. त्यामुळे दुसरं काही खाणे गरज लागत नाही. बाजरीची भाकरी छान तव्यावर शेकून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्तच झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊया. अजून एक दुसरी आपण भाकरी पद्धत दाखवणार आहे. दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचं आहे. बरेच जण वेगळी पद्धत बनवतात. काही जण दोन्ही बाजूला तेल लावून घेतात, काही जण एकाच बाजूला लावून घेतात. आता आपण दोन्ही बाजूला तेल लावून घेतलेलं आहे. पुन्हा भाकरी छान थापून घ्यायचं आहे. अलगदपणे भाकरी थापून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाकरीला चिरा पडत नाही, छान अशी बनते आहे. तव्यावर टाकून पाणी लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला आपण तेल लावून घेतलेलं आहे. सोलापूरच्या तिकडे अगदी पातळ भाकरी बनवले जातात. आज आपण तशाच पद्धतीने भाकरी बनवलेली आहे. अगदी छान बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान असं भाकरी बनलेली आहे. आठ भाकऱ्या बनवायच्या नसतात, म्हणून मी छोटीशी एक 9वी भाकरी बनवलेली आहे. छान अशी बनवून झालेली आहे. आपल्या सर्व भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत. तेव्हा कधी चपाती भाकरी बनवल्यानंतरून तवा गरम असते तेव्हाच आपण गरम तव्यावर शेंगदाणे टाकून परतून घ्यायचं आहे. म्हणजे लवकर शेंगदाणे क्रिस्पी भाजून होतात. आता आपण ह्याच शेंगदाणे भाजून घेतले तेव्हाच आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत. लसूण, लाल मिरची पावडर, मीठ हे टाकून आपण मिक्सर करून घेणार आहे. त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे.
तुम्ही पाहू शकता छान अशी शेंगदाण्याची चटणी झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत आपण छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. आता आपण शेंगदाण्याची चटणी भाकरीवर टाकून मस्त अशी सोलापूरच्या साईडला कसं खातात तसं आपण आज छान अशी बनवली, झणझणीत मस्त चटणी बनवली आहे. मस्त असं चटणीवर तेल टाकून घ्यायचं आहे. आपण दहीसुद्धा टाकू शकतो आणि मस्त असं तुम्ही खाऊ शकता. छान झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.